एकदंत भालचंद्र एकदंत भालचंद्र एकदंत भालचंद्र एकदंत भालचंद्र वक्रतुंड मोरया एकदंत भालचंद्र एकदंत भालचंद्र एकदंत भालचंद्र वक्रतुंड मोरया एकदंत गोरज मुहूर्ता तुझला गणेशा गोरज मुहूर्ता तुझला गणेशा गोरज मुहूर्ता तुझला गणेशा गोरज मुहूर्ता तुझला गणेशा पंढरी निवासा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा देवा लंबोदर गिरिजानंदना 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 देवा पूर्ण करे मम कामना देवा पूर्ण करे मम कामना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला वद जाऊ कुणाला शरण करिल जो हरण संकटाचे करिल जो हरण संकटाचे करिल जो हरण संकटाचे अगमे धरण चरण बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा श्रीयनता मधुसूदना श्रीयनता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जो भजे हरि को सदा 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 सोहि परम पद पावता
श्रीमंत दगडूशेठच्या चरणी त्यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त इथे सेवा सादर करताना अतिशय आनंद होत आहे. मुख्य म्हणजे ह्याच्यात माझ्या गुरु म्हणजे गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी तिथे जो दगडूशेठ दत्तच्या इथे जो तिथे व्हायचं त्यावर तो रस्त्यावर कार्यक्रमामध्ये त्यांनी सेवा सादर केली होती बऱ्याच वर्षांपूर्वी. आणि त्यानंतर मला हा योग आला आहे आणि दगडूशेठच्या चरणी सेवा सादर करण्याचं ऑलमोस्ट सगळ्यांना पुणेकर नाही पुण्याच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा तशी इच्छा असते आणि आज तशी इच्छा माझी साकार झालेली आहे. अतिशय आनंद होत आहे. जिथे मोठ्या मोठ्या दिग्गजांनी जिथे काम केलेलं आहे तिथे आपल्याला काम करायची संधी मिळाली त्याविषयी मंडळाचे आभार. नमस्कार. पुण्यातल्या श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्टचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने पुण्यात खूप दिवस सलग कार्यक्रम होत आहेत आणि त्याच्यात आज मी आणि रघुनंदन पणशीकर आम्ही आमची सेवा सादर केली. तर याचा अतिशय आनंद वाटतो आहे. दगडू हलवाई गणपती हे म्हणजे पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्यासुद्धा सगळ्या लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याची कृपा आहे की इथे गाणं सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्याबद्दल मी देवाला नमस्कार करतो पहिल्यांदी आणि पुण्याच्या रसिकांना अभिवादन करतो. कारण रोज तेवढ्याच संख्येने वीकडे असू दे वीकेंड असू दे तेवढ्याच संख्येने लोक गर्दी करतात, सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेतात आणि या ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आणि रसिकांच्या या उपस्थितीमुळे आणि ते जे दाद देतात त्याच्यामुळे आमच्या गायकांचा किंवा सर्व कलाकारांचा उत्साह हा नेहमीच वाढतो. तर मनापासून धन्यवाद आणि परत गणेशाच्या चरणी विनम्र अभिवादन.